राजकीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव जी धर्मवीर शूरवीर योद्धाचे योद्धा मौर्यवंश राजेचे राजे छत्रपती अशोक सम्राजीचा राजेचे राजे छत्रपती मौर्यवंश अशोक सम्राजीचा राजेचे राजे छत्रपती मौर्यवंश राजे अशोक सम्राजीचा सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। तुम्ही नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो। आणि आज आपण नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये पोहोचलो आणि या नागपूरच्या संविधान परिसरामधून अमरावती थेट गाठून नागपूरला आलेल्या लोकांनी महाबोधी महाविहार जो नागपूरच्या संविधान चौकमध्ये आंदोलन चालू आहे त्याला एक मोठा पाठिंबा देण्यासाठी अमरावतीची मोठी टीम आज या नागपूरच्या संविधान चौकमध्ये पोहोचली आहे। मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहे। काय सांगू त्यांना मॅडमला पहिल्यांदा सांगा। नमो बुद्धाय जय भीम। माझं नाव अन्नपूर्णाबाई मारुतराव आठवले आणि मी अमरावतीतून आलेली आहे। संविधान चौकात आपलं महाबोधी विहारासाठी सहकार्य करासाठी आम्ही आलेलो आहोत। अमरावतीहून आंदोलन सुरू आहे। पाठिंबा देण्यासाठी आपल्याकडे जे आई आले आहे त्या अमरावतीतून महाबोधी महाविहारच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले आणि भले चॅनलवर बोलता आलं नाही पण त्या अमरावतीमध्ये विहारामध्ये घराघरामध्ये जाऊन जोडण्याचं काम त्यांना जमतं आणि आज या नागपूरच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली नागपूरला त्या ठिकाणी येऊन या महाबोधी महाविहाराला मोठा पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आहे। या आंदोलनाला मोठा पाठिंबा देण्यासाठी रेणुताई सुद्धा आपल्या अमरावतीत गाठून नागपूरला आलेला आहे आणि तळागाळाच्या लोकांना मदतीचा हात देतात आणि आज या महाबोधी महाविहाराचं आंदोलन चालू आहे त्याला मोठा पाठिंबा देण्यासाठी इथे पोहोचले। काय सांगत चालू मला पहिल्यांदा सांगा। मी महादनपुरातून आली आहे अमरावतीहून आणि नागपूरला आली आहे। माझं नाव रेणुताई आटोले जगनराव रेणुताई आटोले। सगळ्यांना पूर्ण जय भीम। आणि महाबोधी विहार मधून तिकडून आली आहे इथे सॉरी ते भेटलं पाहिजे आम्हाला महाबोधी विहार भेटलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना जय भीम। बोलण्यामध्ये त्यांचा साधेपणा साधे आणि सरळ अमरावतीतून आलेल्या महिलांनी महाबोधी महाविहाराला पाठिंबा देण्याचा चॅनलवर बोलणं जमत नाही परंतु अमरावतीतून गाठून नागपूरला येणं आणि संपूर्ण विहाराच्या लोकांना घेऊन येणं हे त्यांना जमते हे सुद्धा एक मोठी अशी बात आहे आणि आमच्याकडून त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम जय भीम। अमरावतीतून आलेल्या महिलांनी आणि पुरुषांनी महाबोधी महाविहाराचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा एक सन्मान करताना नागपूरचे पद्माकर गणवेसर सुद्धा या आंदोलनाला लीड करताना आणि आज काय सांगत सर आपला पहिला सांगा त्या अमरावतीच्या लोकांना काय सांगत तू विशेष। सर्वांना नमो बुद्धाय जय भीम जय भीम। आपण नागपूरच्या संविधान चौक परिसरामध्ये जो आंदोलन सुरू आहे महाबोधी महाविहार मुक्त करो आणि
दीक्षाभूमी सौंदर्यीकरण करो. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीवर येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोची जनता आमच्या आया बहिणी दीक्षाभूमीवरती येत असते. ह्या वर्षी देखील 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. आमच्या आया बहिणींची प्रातःविधी सुविधा त्यांना सवलती शासन प्रशासनाने लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी. आमच्या बहिणींची आमच्या आयांची गैरसोय होऊ नये याचं सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी गेल्या 50 दिवसापासून ह्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. गेल्या 45 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार बोधगयाला 6 महिने झाले, बरोबर 6 महिने ओलांडून गेले. 12 फरवरी 2025 पासून बौद्धांची विरासत, बौद्धांचं बोधगया, सम्राट अशोकांनी जे काही आपणावरती अनंत उपकार करून ठेवले, 84,000 स्तूप आणि लेण्या निर्माण करून ठेवल्यात आणि बौद्धांसाठी एक बौद्धांचा श्रद्धास्थान, आदरस्थान ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो त्या ठिकाणचं मॅनेजमेंट त्यांची मालकी बौद्धांना देण्यात यावी याच्यासाठी आमचं भिक्खुगण तिथं आमरण उपोषणावर बसला होता 12 तारखेपासून आणि त्यांना समर्थन देण्यासाठी आपल्या पूर्व विदर्भातील पश्चिम विदर्भातील सर्व जनतेच्या वतीने नागपूर ह्या ठिकाणी आपण सतत गेले 48 दिवस आंदोलन सुरू आहे. त्यांना समर्थन द्यावं. त्या ठिकाणी बोधगयाला बसलेला आमचा भिक्खुगण उपासक गण आहे, त्यांचं मनोबळ वाढावं याच्यासाठी आंदोलन सुरू आहे. परंतु गेल्या 6 महिन्यापासून ह्या देशामधील केंद्र सरकार असो, बिहारचं सरकार असो, बौद्ध लोकांवरती अन्यायच करत आहे. बौद्धांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आम्ही ह्या ठिकाणी अमरावतीकर आमचे बौद्ध लोक आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे असो, समता सैनिक दलाचे असो किंवा विविध संघटनेमधून आलेले नागपूरला समर्थन देण्यासाठी जी मंडळी इथं उपस्थित आहे आपण बघता, त्या लोकांच्या साक्षीने आम्ही केंद्र सरकार आणि बिहार सरकारला मागणी पुनश्च करतो की आमच्या बौद्धांचा अंत न पाहता बौद्धांची जी विरासत आहे, जे सम्राट अशोकांनी 2300 वर्षाच्या पूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली असं तो ठिकाण, असा त्या ठिकाणाचं मॅनेजमेंट, असा त्या ठिकाणाचा मालकी हक्क बौद्धांकडे द्या, एवढीच आमची बौद्धांची मागणी आहे. आम्ही तुम्हाला दुसरं काही मागून नाही राहिलो. आम्ही 84,000 स्तूपाचे मालक आहोत, परंतु ते 84,000 स्तूप आणि लेण्या देखील आम्ही मागत नाही आहोत. त्याच्यावरती तुम्ही ठाण मांडून बसलेले आहात आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचे रोजी रोटीचे पोट भरण्याचे उदरनिर्वाहाचे काम करत आहात. ते 84,000 स्तूप आणि लेण्या मागत नाही आहोत. फक्त आम्हाला बोधगया हवी आहे. जगातल्या सर्व बौद्धांची ही मागणी आहे. जो श्रद्धेचं ठिकाण आहे तो लवकरात लवकर बौद्धांच्या स्वाधीन करावं. आम्ही पुनश्च अमरावतीकरांच्या साक्षीने केंद्र सरकार, बिहारचा सरकार आणि महाराष्ट्र सरकारला दीक्षाभूमीसाठी आम्ही मागणी करतो की दीक्षाभूमीवर येणाऱ्या आमचे जे भाविक लोक आहेत त्यांच्या सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. ह्या वर्षी महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जनसमूह बिहार मधून उत्तर अख्ख्या देशामधून उलटणार आहे. आमच्या बौद्ध जनतेची असुरक्षा होऊ नये, त्यांना सुविधा पुरवण्यात याव्या तिथं दीक्षाभूमीवर. आणि ह्या वर्षी येणारा मॉब बघता, लोकसंख्या बघता आम्ही तुम्हाला 4 तारखेलाच अपील केलेली आहे, तुम्हाला चेतवलं आहे की आमच्या लोकांच्या सुविधेकडे लक्ष द्या. जे तुम्ही झोपलेले आहात ते जागे व्हा
आणि आमच्या बौद्धांना लवकरात लवकर सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. महाबोधी महाविहार मुक्त करा. आमच्या लोकांना निवळ भावनिक मुद्द्यामध्ये तुम्ही गुरफटून ठेवण्याचं राजकारण षडयंत्र बंद करा. आम्हालाही असं वाटते, आमच्या जनतेलाही असं वाटते आमचा व्यक्ती विकास व्हावा, आर्थिक विकास व्हावा, परंतु तुम्ही मात्र आम्हाला भलत्याच कामामध्ये गुंतवून ठेवण्याचा हा षडयंत्र जो करत आहात तो लवकरात लवकर बंद करून बौद्धांना न्याय देण्यात यावं. याच्यासाठी ही जनता आपले कामधंदे सोडून, रोजचे आर्थिक व्यवहार सोडून ते या ठिकाणी नागपूरला आलेले आहेत. तरी पण शासन प्रशासन आणि जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या जनतेचा गांभीर्याने विचार करून मागणीचा लवकरात लवकर बोधगया मुक्ती करावी, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. जय भीम. नवोदय अमरावतीकरांनो, जय भीम सर्वांना. विजय असो, विजय असो, विजय विजय असो, विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. महाबोधी महाविहार मुक्त करो, मुक्त करो, महाबोधी महाविहार मुक्त करो, मुक्त करो, रद्द करो, रद्द करो, रद्द करो, रद्द करो. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, राष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आकर बात करो, बात करो, बात करो. बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी. वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. भूमीचे सौंदर्यीकरण झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, भूमीचे सौंदर्यीकरण झालेच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. आणि सगळ्यांना आपल्या ठिकाणी जय भीम.